नमस्कार दोस्तों, मैं सोहन कुमार. आप देख रहे हैं एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. मित्रांनो, आज मी परभणीला आलो आहे. मी बाहरों थोड़ा घर का नज़ारा आपको दिखाता हूँ. मैं परभणी में कहाँ और किसके पास और क्या करने आया हूँ आपको तो पता है मैं क्या करने आया हूँ. और आज इस दरवाजे के सामने मैं खड़ा हूँ ना भाई, बहुत कुछ साटा डेटा सब निकलने वाला है यहाँ से. और मेरी जनरेशन के लोगों को तो बहुत कुछ इस घर के मेंबर ने सिखाया है स्पोर्ट्स के बारे में. तो ज़्यादा क्ल्यू देता रहूँगा ना तो फिर कमेंट में आ जाएगा कि कौन है अंदर, है ना. इसलिए मैं भी ज़्यादा नहीं बोलूँगा. आज जाऊयात, बघूयात कोण आहे आज माझ्या टीमनी आणि माझ्या एक आठवणी कुणाला शोधलं आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंद केले. चला मैं आज जिनके पास मैं आया ना दोस्तों, उनके बारे में थोड़ा सा मैं ब्रीफ में बताता हूँ. उनका जन्म 20/5/1960 वडमुरुंबी तालुका उदगीर जिला लातूर, यहाँ पे उनका जन्म हुआ. ये पूरा की पूरा परिवार, ये 4-5 बच्चे और मम्मी पापा 1973 में हमारे एलदरी में जिल्हा परिषद में आया. अब थोड़ी थोड़ी चीज़ें आपको क्लिअर हो रही होगी. या परिवाराचं एक मोठं नाव, ज्या नावातच घाबर होता असं एक नाव, मंडगे गुरुजी. मंडगे गुरुजीच्या एका परिवाराच्या सदस्याकडे मी आज आलो. मला माहिती आहे की जसं सुरू होतो ना एपिसोड, तुम्हाला सगळ्याला हे लिंक लागत राहते, पण तरी सांगतो की या परिवारात 5-6 जण होते. त्यातला आज माझ्यासोबत कोण आहे? वैजनाथ मंडगे म्हणजे आपले मंडगे गुरुजी हे आपल्या परिवारासोबत 1973ला एलदरीला आले. त्यांच्या परिवारात 2 मुलं आणि 3 मुली. सगळ्यात मोठी शालिनीताई मंडगे, ती आता पत्र्या आहे. नंतर माधव मंडगे, नंतर रंजनाताई मंडगे, ती आता दामा आहे, म्हणजे दामा फॅमिलीमध्ये त्यांना दिलं आहे. नंतर अनिलदादा मंडगे आणि मग रेखाताई मंडगे, ती पण पत्रे यांच्या घरात दिलेला तिला. आज जिनके साथ मैं बैठा हूँ ना, उनके पास से मैं तो बहुत कुछ सीखा हूँ. या तो येलदरी का यंग जनरेशन, उस ज़माने का, मतलब हम लोग 90s 70s 80s और 90s की बात कर रहे हैं. उस ज़माने में इनसे हमको बहुत कुछ ऐसी टिप्स सीखने को मिली स्पोर्ट्स के लिए. मतलब जो भी स्पोर्ट्स में एक हमारे अंदर ऊर्जा भरने का काम किया, इस परिवार के एक सदस्य ने काम किया. उनका नाम है माधव मंडगे. ओळखलं? माधव मंडगे काहीतरी वेगळी एनर्जी घेऊन आपल्या एलदरीतलं परतलेलं एक नाव. कारण की मी जेव्हा छोटं होतं तेव्हा माधव मंडगे एलदरी सोडून गेलेले, कारण की त्यांना खूप कमी वयामध्ये, म्हणजे 10वी-11वी झाली तेव्हाच त्यांना MSABमध्ये जॉब लागला आणि ते एलदरी सोडून कुठेतरी कामानिमित्त गेले. मी ते सगळं डिटेल तुम्हाला सांगतो. तर तिथं ते गेले, पण जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच ते गेले समजा. आणि मग मैं थोड़ा अपने आप को समझने लग गया हूँ कि क्या चीज़ें होती है. उस समय एक नया नाम मेरे पास आया, फिर वो माधव मंडगे गुरुजी का काफ़ी दरारा था. लेकिन हम लोग बहुत जूनियर होने की वजह से मंडगे सर तो हमको पढ़ाते नहीं थे. बट माधव मंडगे जब एलदरी में आए तो कुछ एक नया आविष्कार लेके आए क्रिकेट में. आप जानते हैं दोस्तों, मेरे सहयोगी जो मित्र होंगे उन्होंने सही क्रिकेट का मतलब क्या होता है, क्रिकेट के पैतरे क्या होते हैं, क्रिकेट की बारीकियाँ क्या होती है, क्रिकेट के सारे नॉर्म्स लॉज क्या होते हैं, एक एक चीज़ को इतना डीप में सिखाया हर किसी को क्रिकेट के बारे में. और पहली बार अगर हमारे एलदरी के स्पोर्ट्समैन या बच्चों ने देखा होगा तो क्रिकेट का किट चैन, हमारे सामने कुछ जादू का पिटारा खुला, उस पिटारे से पहले बैट निकली, पता नहीं बाद में पैड निकला, फिर हेलमेट निकला. ये सब चीज़ें प्रत्यक्ष में देखने को हमको माधव जी ने दिखाई. और वो आने के बाद उनका एक अलग ही नहीं, क्या हमको ऐसा लग रहा था कि हमको एक इंटरनेशनल लेवल का कोच मिल गया, इनसे कुछ हम लोग सीखेंगे, क्रिकेट क्या होता है ये सीखेंगे. ऐसी शख्सियत आज मेरे साथ है दोस्तों. अब क्रिकेट के बारे में उनकी अनसुनी बातें सुनेंगे, उनकी लाइफ के बारे में, उनके परिवार के बारे में, कितने लोग कहाँ कहाँ फिलहाल माधव मंडगे जी क्या कर रहे हैं, उनके परिवार में कौन कौन लोग हैं और ते सध्या करतात काय. माधव मंडगे जी से बात करेंगे. चलिए मेरे साथ. नमस्कार माधव दादा. नमस्कार. कशा आहात? नमस्कार. काय आनंदी आहे तुमचं सांगा. कुठं असता तुम्ही आता? मी आता परभणीतच म्हणजे आहे. रिटायर आहात? रिटायर्ड. दादा तुम्ही माझा हा एक आठवण शो बघता का हो? नेहमी कसं सतत कसं वाटतं हा उपक्रम? अतिशय छान. आणि काय मला जर 2 शब्द बोलायचे असेल तुम्ही माझ्या एक आठवणसाठी तर तुम्ही काय म्हणणार? हे पहा, एलदरीचे जेवढ्या लोकांचे तुम्ही जे इंटरव्ह्यू घेतले ना, प्रत्येक घरातली माणसं ही सगळी माझ्या परिचयाची. क्या बात. हो. आणि उपक्रम चांगला आहे. उपक्रम अतिशय लाजवाब. म्हणजे त्याला मी काय म्हणजे शब्द नाही सांगू, ते अतिशय सुंदर कार्यक्रम. काय ना, माझ्या लिस्टमध्ये माधव मंडगे हे नाव फार पूर्वीपासून आहे. पण मला तुम्हाला शोधता नाही आलं, तर देवानीच कृपा केली, तुम्हीच मला शोधलं.
आणि तुमचा जेव्हा फोन आला ना तर मला असं एकदम चमत्कार झाल्यासारखं वाटलं की यांच्यापर्यंत तर आपल्याला पोहोचायचं. पण माझे काही शूट्स आणि काही वेळ नसल्यामुळं तर मी तुमच्यापर्यंत थोडा उशिरा पोहोचलो, पण उशीर काही नाही झाला. जेव्हा झाला तो होणं गरजेचं आहे. तर तुम्ही आता परभणीला काय करता म्हणजे? मी आता सेवानिवृत्त असल्यामुळं मी लायन्स क्लब जॉईन केला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय क्लब आहे तो लायन्स क्लब. त्याच्यामध्ये आरोग्याच्या तपासणी किंवा रक्त तपासणी, त्याच्यानंतर डोळ्याचे चष्मे वगैरे तपासणी, हे डॉक्टरची टीम आहे माझ्यासोबत. बरं, आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही ते करत हे कोणाची करायची आपण? स्पोर्ट्स नाही नाही, याच्यामध्ये जे आहे ना, गावामध्ये ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो तिथले सगळे म्हणजे नागरिक सगळे हां, सगळे नागरिक वयोवृद्ध वयोवृद्ध ज्यांना आहे, जे काही ज्यांचे problem डोळ्याचे प्रॉब्लेम आहेत. त्याच्यानंतर आता परवा आम्ही पूर्णेला गेलो होतो, तिथं आम्ही ते BP शुगर ते पण तपासले. बरं. आणि अतिशय चांगला कार्यक्रम आहे हो, तो. हो. आणि आता ते तुम्ही आरोग्य क्षेत्रात जोडलात. हं. आणि तुमचं क्षेत्र कुठलं होतं म्हणजे तुम्ही ज्या माझं जॉब तर जॉब जॉब होता, मी पहिल्यांदा MSCB मध्ये दैठण्याला होतो. ओके. त्याच्यानं- जॉईनिंग तुमचं हां, जॉईन, हां, ते आपले कोणत्या साली अधिकारी. तुम्ही जॉईन केलेलं? मी साधारण 74 मध्ये जॉईन तेव्हा केलं. तुमचं वय किती असेल अंदाजे? माझं वर्ष वय असेल, मी जस्ट मॅट्रिक झालं होतं माझं. अरे हां, डायरेक्ट मग गव्हर्नमेंट जॉब? म्हणजे MSCB मध्ये. हो ना, कारण हो ना. कसं आहे की त्यावेळेस म्हणजे जॉबचं एवढं काय असं आजच्यासारखा प्रॉब्लेम नव्हता. अच्छा, फक्त लोक लागायचे. लोक लागायचे. त्याच्यानंतर मी त्यावेळेस मी बीकॉमला होतो जिंतूरला. म्हणजे ऍडमिशन घेतलं? ॲडमिशन घेतलं होतं, फर्स्ट इयर झालं होतं माझं. तर त्याच्यानंतर मी इसापूर धरणला लागलो पाटबंधारे खात्यामध्ये. अच्छा, म्हणजे तुम्ही फील्ड चेंज केलं? फील्ड चेंज झालं माझं, म्हणजे ॲटोमॅटिक मला तिकडचे जॉब लागला आणि तिथं फार रमलो मी. कोणतं गाव होतं ते? इसापूर धरण, पैनगंगा प्रकल्प जे आहे ना तिथे. हां, हां. म्हणजे जे मला पाहिजे होतं ते तिथं मिळालं. म्हणजे काय तुम्हाला मला काय? हे क्रिकेट जे अच्छा, स्पोर्ट्सचा किडा. हां, अरे यार, क्या मग बात. ते क्रिकेट तिथं इतकं हे झालं की म्हणजे बरेचसे नागपूर, वर्धा किंवा नांदेड अशा बऱ्याच ठिकाणचे आमचे मॅचेस चालायचे ते. बरं. दादा तुमचं वय किती असेल अंदाजे आता? आता माझं वय आहे 67 आहे. दोस्तों, 66 ईयर, मतलब देखो, आज अगर माधव दादा को आप देखोगे ना, इतना फिट आदमी, मैं थोड़ा सा अपने आप को अनकंफर्ट महसूस कर रहा हूँ उनके सामने बैठने के बाद. फिट जो है उसका कारण ये है कि वो पूरी तरह से स्पोर्ट्स से आज भी जुड़े हुए हैं. दादा तुम्ही आजही क्रिकेट हो खेळता? हो हो, मला तिची आवड आजही जोपासली मी. कारण युनिव्हर्सिटीमध्ये जे मुलं क्रिकेट खेळतात ना, ते सर या त्यांना काही टिप्स देतो, खेळतो तिथे. है ना? तर मला ते खूप म्हणजे त्याच्यातून आनंद मिळतो. नाही नाही, तुम्ही येलधरीला एकदा आला ना परत, तर ते आम्ही सगळे मित्र नाही का, माधव मंडगे ने कुछ तुम्ही क्रिकेट का हे लाया, हां. तेव्हा नेटकच ते वर्ल्ड कप जिंकलेलं वर्ल्ड कपिल कप देवची ट्रॉफी, टीम होती. हो, ट्रॉफी. कोणतं इयर होतं ते? ते 87चं वर्ल्ड हां, कप होतं. तेव्हा तुम्ही आलेला ना, तो काहीतरी क्रेज आमच्या डोक्यामध्ये, हां. वर्ल्ड कप इंडियाकडे आला. हां. आणि तुमचे माझ्या दुकानामध्ये तुमचा एक फोटो होता वर्ल्ड कपचा, त्याचा गोल्ड कप हां, घेतलेला. हां. तर ते पाहिल्यानंतर यांना प्रत्यक्षात कधी भेटायला मिळेल. नंतर तुम्ही आला, ते सगळे नवीन किट, म्हणजे तुम्हाला पण फार किडा होता ना क्रिकेट? नाही नाही नाही, क्रिकेट म्हणजे काय, मी फक्त क्रिकेट खेळण्यासाठी जन्मलो असं मला नेहमी क्या वाटायचं. बात आहे. शिक्षणात जास्त म्हणणार? शिक्षणात मी रमलो नाही, पण कामापुरतं माझं शिक्षण झालं, पण जॉब लागल्यामुळं मला चांगली स्तरे मिळालं. कारण मी तिथे गेल्यानंतर जे क्रिकेट खेळलं ना, तर त्याच्यामध्ये म्हणजे जे रणजीला सिलेक्ट होणारे की ते प्लॅटफॉर्म होता तो तिथे. म्हणजे बरेचसे नांदेडचे किंवा नागपूरचे जे मुलं यायचे किंवा ते वर्धा यवतमाळची जी मुलं यायची, ते फार त्यांचा क्लास गेम असायचा. तुम्ही जॉब केला, पण तुमच्या स्पोर्ट्सला तुम्ही मरू दिले नाही, नाही, नाही. तुम्ही तो जिवंत ठेवला. काही जरी आणि गेलं तर- तिथे बाकी पण स्पोर्ट्स चालू राहायचं ना, बॅडमिंटन म्हणजे लॉंग टेनिस किंवा क्रिकेट, ह्या सगळ्या गोष्टी मला. मग तुम्ही एलदरीला शॉर्ट पिरियड साठी आला होतात का फक्त नाही, आम्हाला नाही, तोंड म्हणजे- दाखवून तेवढी किट दाखवण्यासाठी नाही, आला नाही, होता? नाही, ते कसं होतं, माझं येलदरीहून जाणं येणं असायचं. हां, हां. तर मग माझं ते किट संगच असायचे. मला ते खेळायचं इतकंही होतं की मग ते किट असल्यामुळे मला हे तुमचा धनु किंवा रमेश किंवा तुमचा तो तुम्ही समजा, आणि ते राजू हां. हैदराबादला आहे, तो तुम्ही सगळे माझ्याकडे आकर्षित झालेले सगळे ते मुलं सगळ्यात होते. पहिलं किट कधीचं तुमच्याकडे? माझ्याकडचं तसं माझं 83चं किट आहे. आय शप्पथ. त्याच्या आधी मी 1993ला पहिल्यांदा बॅटचं माझा आविष्कार झाला तो. म्हणजे ते फक्त मी तुमचं टाइम्स ऑफ इंडिया किंवा तो लोकसत्ता किंवा त्या पेपरमध्ये येणारे विश्वनाथ किंवा गाय 1983ला? नाही नाही, 1969ला म्हणाल. हां हां हां.
तिथून माझ्या क्रिकेटची सुरुवात झाली. ओके. हां. आणि पहिली किट कुठून घेतलेली? किट मी त्यावेळेस मग कसं आहे, मी डिपार्टमेंटला असल्यामुळे मला ते पूर्ण डिपार्टमेंट सप्लाय करायचं. हां हां तर त्यांनी मला माझं म्हणजे माझी आवड पाहता त्यांनी म्हणजे तिथं पूर्ण व्यवस्था केली माझ्या खेळण्याची. हां. बॅट घेण्यापासून सॉक्स बूट जे जे काय ते बॅडमिंटन रॅकेट वगैरे हे सगळं डिपार्टमेंटल असायचं. आणि मी त्या खेळात आणखीन छान रमलो मी. बरं, म्हणजे हा स्पोर्ट तुमचा छंद होता. तर तुम्हाला मला विचारायचं, तुमचं लग्न कोणत्या साली झालं? लग्न 1985ला झालं. सासरवाडी कुठली? सासरवाडी पिंगळीला. म्हणजे पिंगळीचं तुम्ही लग्नाला उपस्थित होते. आणि काय ना, पिंगळीची एक गोष्ट सांगतो. मी तेव्हा डान्स करायचो बँड, हा, कुठल्याही dance. लग्नात नाचायला घेऊन जायचं, छोटा होतो. तर माझा थोडासा डान्सचा मला थोडासा सेन्स होता. काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळा नाचायचो, बस एवढाच. उगाच काहीतरी हात नाही हलवायचे, बीट्सवर हात पाय हलवायचं म्हणून ते लोकांना बरं वाटायचं. आणि माझी एलदरीची ओळख एक डान्सर म्हणूनच होती एलदरीला. तर माधव दादाच्या लग्नात मला, गुरुजींना फार घाबरायचो, पण माधव दादाच्या लग्नात मला ॲज अ डान्सर म्हणून पिंगळीला घेऊन गेलो. पहिल्यांदा रेल्वेमध्ये बसून असा प्रवास केला. ते पिंगळी रेल्वे स्टेशन आलं. तिथं गेल्यानंतर पूर्ण लग्नाच्या वरातीमध्ये खूप नाचलो मी, खूप नाचलो. मला पैसे पण जमा झाले नाही, कोणीतरी 2 रुपये 5 रुपये असे द्यायचं. खिस्सा भरला होता एकदम मस्त. त्या लग्नाचा आनंद. रेखाताई पण होती लग्नामध्ये. तर ती सासरवाडी तुमची हे. आणि तुम्हाला मुलं किती आहेत दादा? मला 2 आहेत. मोठा हर्षद आणि लहान सार्थक. हे काय 2 करतात? मुलं आहेत. काय करतात मुलं? ते दोन्ही जॉब करतात. मोठा मुलगा जो आहे तो पंजाब ॲग्रिकल्चरला असिस्टंट प्रोफेसर आहे. अच्छा. आणि लहाना जो आहे तो पुण्याला इलेक्ट्रॉनिक्स मुलगी इंजिनियर. काय करते? मुलगी पण इथे पूर्णेमध्ये दिलेली आहे. लग्न झालं? हो, लग्न झालं. आणि जावई पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. तर पूर्ण म्हणजे आपलं हे जंक्शन हां, पूर्ण हो, तेच. ओके. हां. आणि ते आहेत मँचेस्टरला आता सध्या. मध्ये US ला होते. अच्छा अच्छा. मग आता मुलगी तिकडेच राहते? हां, मुलगी तिकडं. अरे वा. मुलगा हा जो लुधियानाचा जो आहे तो फूड टेक्नॉलॉजीचं डिपार्टमेंट सांभाळतो. बरोबर. असिस्टंट प्रोफेसर आहे. बरं. आणि त्यांचं लग्न झालं? त्यांचे लग्न झालं. त्यांची सूनबाई कुठली? सूनबाई ज्या आहेत त्या उत्तराखंडच्या आहेत. अच्छा. आणि त्या पण डॉक्टर आहेत. बरं. म्हणजे PhD झाले त्यांचं पण. आणि ते दोघंही एकाच ठिकाणी आहेत. सोबतच राहतात. ते आणि छोटा? सिपेटला सायंटिस्ट आहेत. छोटा सार्थक जो आहे तो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन केलं त्यांनी. तो पण DY पाटील. त्याचं लग्न झालं? हो, त्याचंही लग्न झालं. बरं. त्याची मंडळी जी आहे ती इथली लातूरचीच आहे. बरं. तर ते दोघं पुण्याला असतात. हां. मला हे विचारायचं, तुमचं घर तसं पाहिलं ना, रेखाताई वगैरे आमच्या ग्रुपला आहे, पण फार डिसिप्लिनवालं घर होतं. सरांचा फार दरारा शिस्त म्हणजे दरारा म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट विचारल्याशिवाय करायची नाही. ते आम्हाला त्यावेळेस फार भीती होती. मंडगे सरांची ना, डेंजर ना. भीती म्हणजे ते सांगता येत नाही. मंडगे पण ते सरांचा प्रेम आहे. एखादा ऐका ना, एक मंडगे सरांचा एखादा इन्सिडेंट सांगा जो तुम्हाला आयुष्यभर आठवेल. तुम्ही काहीतरी बोलता बोलले ते बॅटवाला फटका, बॅटचे काफी फटके पहा, पडले. कसं आहे, आपण आयुष्यामध्ये जे आपलं उपजत गुण जे असतात ना त्याला ते लपवता येत नाही. मला पण आमचा जो लहान भाऊ दोघाला क्रिकेटचा फार आवड. अनिल दादा. तर ते आम्ही ते क्रिकेटची बॅट करण्यापासून ते न विचारता करण्यापासून तर ते सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला त्यांनी ठोकून काढलं होतं. बाबा. सर दादा, बहिणीमध्ये मोठी शालिनी, ती असते नांदेडला. ओके. नंतर आंबेजोगाईला एक बहीण आहे रंजुताई. आणि जी रेखा आहे ती नांदेडला, त्याने पत्रे. रेखाताईला ओळखतो मी. रेखाताई मला भेटलेली. तुमच्या जवळपास बॅचचीच असेल. नाही, बॅचची नाही, पण मी म्हणजे समकालीन. तर रेखाताई. आणि नंतर मग अनिल दादांना पण नाटकांचा फार शौक होता. नाटक आणि क्रिकेट. आता आम्ही परभणीला जातोच ना. आम्ही घरून निघाल्यापासून बॅट कुणी घ्यायची, किट कुणी घ्यायचं, बॅग घ्यायचं, आमच्या दोघांमध्ये म्हणजे हे चालायचं द्वंद्व. मला की नाही, मला असं वाटतं की माझ्या समकालीन नाही, पण तुमच्या काळातली एक एलदरी कशी होती त्याविषयी जरा सांगाल? हे पहा, एलदरीमध्ये लईच स्पोर्टियस वातावरण होतं. कुठे व्हॉलीबॉल चालायचा, कुठे क्रिकेट चालायचं, कुठं म्हणजे नाटक. हे सगळे म्हणजे तिथं कलाकार लोकांचे म्हणजे एक जन्मभूमीच म्हणेल मी. सगळे गुणी लोकांचं तिथं एक हे होतं. मला वाटतं ते पाण्यातलंच गुणधर्म आहे. खरंच एलदरीचे खूप चांगल्या पदावर तुमच्यासारखे लोक, युनुस भाई, परत अझर भाई, आंडेकर, धनंजय सगळे गुणवंत. आता ते शाळेचंही वातावरण असं होतं की तुम्हाला पाहिलं असेल की परीक्षेच्या वेळेस तुम्हाला
अवांतर कुणालाही तुम्हाला शाळेच्या परिसरात सगळे सुद्धा toppers जात- घडले हा, तिथे. सगळे टॉपर्स घडले तिथे. क्रिकेट शिवाय जगू शकत नाही तो कोणचा काळ नाही असेल? नाही 1973ला मी इंदोरीला पाऊल ठेवलं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी ग्राउंडवर होतो. अरे बापरे, आम्ही सगळ्याला जमा 73 पासून तुम्ही क्रिकेट का दिवाना? 73 पासून खेळत. त्याच्या आधी पूर्वी मी परभणीमध्ये खेळायचो. मग त्या बॅचचे काही लोक आठवतात? आहेत ना, आता इथं आहेत बरेचसे. म्हणजे त्यावेळेस मी एलदरीला आल्यानंतर ही साठे साहेब आहेत, किशोरजी साठे, त्याच्यानंतर खाडीलकर साहेब आहेत, त्याच्यानंतर एम ही गोरडे साहेब आहेत, डेप्युटी इंजिनियर होते, देशपांडे साहेब आहेत, ह्या लोक ताजुद्दीन साहेब आहेत. या सगळ्यांना क्रिकेटची अतिशय आवड होती. बरोबर. हां, मग त्यांच्यामुळे आम्ही खेळत गेलो. आता आमचं खेळायचं ग्राउंड जे होतं ते आम्ही कितवी बॅच? हां, तुमचं त्याच्यानंतरची तिसरी बॅच. तुमच्यानंतर त्याच्या आधी तुम्ही 2 बॅच होत्या? 2 बॅच होत्या ते- तुमच्या. त्यांना तुम्ही हां, क्रिकेटचं त्याच्यानंतर जे दुसरी जी बॅच आहे ना, तो मुजीब वगैरे तो आहे, तो आणखीन राजू आहे, धनंजय आहे, यांचं काय शिवराज मुत्यालो? शिवराजचा भाऊ. शिवराज मुत्यालो पण हो, शिवराज. नाही शिवराजचा भाऊ राजू तो हैदराबादला आहे तो. हां, त्याच्यानंतर ही दुसरी बॅच असते. दुसरी बॅच आहे. अच्छा. त्याच्यानंतर आम्ही जिंतूरला खेळायला जायचो. कपिल फारुकी किंवा ते राम विटोलीकर, ती वकील संघ वगैरे फार मोठी टीम होती. त्यांना आम्ही खेळायला संडे सॅटर्डे जाऊन खेळायला जायचो आम्ही. बरोबर. म्हणजे ईश्वराची कृपा. म्हणजे तुमच्या टायमाला तुम्ही जेव्हा क्रिकेट या क्षेत्रामध्ये आला तिथे पटोडीचा काळ होता का त्याच्यानंतरची बॅच होती? त्यावेळेस ना गावस्कर. कपिल देव, गावस्कर, विश्वनाथ, अच्छा. मल्होत्रा, मनिंदर सिंग, ते lefty, मनिंदर हा लेफ्टी, ते सगळे होते. दिलीप आणि वेंगसरकर. त्याच्यात वेंगसरकर, संदीप पाटील वगैरे. ते म्हणजे वर्ल्ड कपची जी मॅच जिंकली होती ना 83 हां. त्याच्या आधीपासून आमचं हो ना, क्रिकेट मग तेच आधी तर होतं. ते आम्हाला आणि तेव्हा त्या सगळ्या लोकांच्या माझ्या भेटी झाल्या बरं का आयुष्यामध्ये. मी प्रत्यक्षात भेटले तुम्ही? प्रत्यक्ष भेटी झाल्या त्यांच्या. क्या बात आहे. आणि माझ्या कुटुंबामध्ये दोन्ही मुलं क्रिकेटमध्ये खूपच म्हणजे माझ्यासारखंच त्यांना हो, आजही करतात. मुलं खेळतात स्पोर्ट्स. बरं. आता हा पुण्यावाला आहे तर तो माझ्या मॅचची तिकीट काढून ठेवतो की या दिवशी मॅच चला यावं लागतं. अच्छा, बघायला तुम्ही जाता IPL स्टेडियमला मैचेस वगैरह स्टेडियम ला जाऊन स्टेडियम बघतो. पसंद बघता. क्या बात है यार। दोस्तों, माधव दादा से तो बहुत गप्पे शप्पे चल रहे हैं, उनकी अनसुनी बातें भी उन्होंने काफ़ी सारी बताई। आपको लगता है कि भाभी जी को मिलना चाहिए हम लोगों ने? चलो मैं क्या करता हूँ, भाभी जी को अपने फ्रेम में बुलाता हूँ और भाभी जी से भी गप्पे शप्पे करते हैं और देखते हैं कि इनके परिवार में और कितने लोग हैं जो मैं आपको उनसे प्रत्यक्ष में मिला सकूँगा, और जो नहीं है वो तो मैं फ़ोटो के ज़रिए, वीडियोज़ के ज़रिए मैं आपको उनसे मिलाऊंगा। मी वहिनीला काही असं बोलतं करण्याचा थोडासा प्रयत्न करेन। वहिनी, तुमचं लग्न कधी झालं? आमचं लग्न झालं 85 मध्ये. दादा आला होता की सर आले होते बघायला? दादा चालते. बघायला आले ते? म्हणजे तुमच्या घरी आले होते डायरेक्ट? हो नव्हतं. काही बोलायचंच नाही. पप्पाकडे म्हणजे काहीच म्हणायचं हे नाही. शिक्षण कुठपर्यंत झालं वहिनी तुमचं? म्हणजे 8वी. 8वी पर्यंत शिक्षण झालं. आणि 8वी नंतर लगेच लग्न? कोणत्या वयात झालं असेल तुमचं लग्न अंदाजे? 16-17 वर्षात? हो हो 17-18 वर्ष होतं. अच्छा. आणि तुम्ही घरची मोठी सूनबाई ना? हो घरा- इथं. हा, म्हणजे मग परिवारातली मोठी. मग रेखाताईचं लग्न तुमच्या समोर झालं हो का? ना, रेखाचं आणि बाळूचं अनिल दादांचं अनिल लग्न दादा. झालं. नंतर झालं ना ते? नंतर झालं. कसं आता ऍडजस्ट करता लेकरं सूनबाई वगैरे काही सगळ्या? नाही मजेशीर आहे सगळं. सगळं मजेशीर म्हणजे सुखरूप सगळं काही नातं हो. नातू वगैरे? हो ना, एक नाते, एक नातू आहे. म्हणजे मुलीला मुलगा आहे 12 वर्षाचा. अरे वा वा वा. म्हणजे मुलीचं लग्न पहिल्यांदा झालं का? हो, पहिलं मुलीचंच मोठी पहिलं. मुलगी आहे का? नाही मुलगीला आहे ना ते. पण लग्न आधी तिचं केलं लग्न ते. हा, म्हणजे भावांनी म्हणलं की आधी बहिणीचं लग्न करू. क्या बात आहे. असं. आणि मग मुलीला मुलगा आहे आणि पुण्यावाल्या त्या दादाला? नाही, आत्ताच झालं. सार्थकचं आता लग्न झालं यावर्षी आणि म्हणजे मागच्या दुसऱ्या- वर्षी. 2 दुसऱ्याचं? वर्ष झाले, 2 वर्ष. तो मोठा जो आहे तो पंजाबचा जो आहे ना हा, हा. त्याचं केवढं 15ला झालं त्याचं लग्न. त्याला मुलं होईल? नाही, मुलगी आहे. त्याला मुलगी आहे. नाते आहे ना मोठं. अच्छा अच्छा अच्छा. खूप फोन छान. येतो दादांचा वगैरे खूप काही? छान आहे बोलायला ते. खूप ऍक्टिव्ह. मस्त आहे ना एकदम. आणि आता काय तुम्ही जात असताल कधी कधी पुण्याला, तिकडे जाणं 4 येतं? महिने राहतो. इथं कधी घर बांधलं हे? हे 92ला बांधलं आम्ही. म्हणजे मी ज्यावेळेस इकडं ट्रान्सफर मस्त बांधलंय घर, एकदम सुंदर. अच्छा. म्हणजे आजही असं वाटत नाही जुनं. कन्स्ट्रक्शन आणि इंटेरियर वगैरे खूप मस्त केलंय. मग फिरता की नाही कुठे सोबत? हो ना. आमचं भ्रमण चालू असतं. फिरता ना सोबत? हो. आजही क्रिकेटचा फार शौक आहे त्यांना. हो ना, त्यांना खूप बापरे. क्रिकेट म्हणजे क्रिकेटच. लायन्स क्लब मध्ये 300 किलोमीटर सायकल चालवली. अरे बा, बघा आता पंढरपूर हा. बघा आता हे तुम्ही सांगितलं नाही. बघा बुलाना कितना इम्पोर्टेंट पार्ट है. हाँ. ये आपने बोला ही नहीं यार. पंढरपुर का जो हमारा यहाँ पे राइडर्स जो है उन्होंने रिक्वेस्ट करी कि कौन से साल में चलाई आप? ये अभी लास्ट ईयर अरे इस उम्र में चलाई? हाँ मैंने कितना? 300 किलोमीटर पर डे 300 किलोमीटर? 3 दिन में. नहीं 2 दिन में. कितना? 2 दिन में 300 किलोमीटर. तो पर साइकिल. डे आप कितना रन? 150. शपथ. हाँ
और वो कोई साइकिल और अलग वो टेक्निक की भी उसकी सायकल वो रायडर्स की अच्छी रहती सायकल. मित्रांनो, माधव दादाशी वहिनीशी मस्त गप्पा केल्यात आणि बहुत सारी अनसुनी बातें भी उन्होंने सुनाई जो मुझे भी पता नहीं थी और बहुत अच्छा लगा ये देखकर. और माधव दादा को अभी भी हमसे भी यंग देखकर बहुत अच्छा लगता है. माधव दादा के घर पे मैं आया था ना, तो ठंडी में भी बारिश हुई आज और लाइट चली गई, काफ़ी समय था. और इनका छोटा बेटा सार्थक, ये कपल बाहर गया हुआ था और शूट चलता है तो अचानक वो इनकी एंट्री हुई, तो मैंने सोचा कि आपको उनका इंट्रोड्यूस कराऊं. बहू भी है माधव दादा की और सार्थक भैया भी आया, अभी बाहर से आया और शूट चल रहा, तो मैंने बोला पहले बैठ. मतलब नसीब हमारा कि ये मिल गया. वो बड़ा वाला तो शायद नहीं मिलेगा क्योंकि वो पुणे में रहता है, पंजाब में कहीं रहता है. पंजाब में रहता है क्या? पंजाब में रहता है, तो वो नहीं मिल पाया. बट ये इनकी एंट्री हुई और मैंने मौके पे चौका लगाया और इनको बुलाया. और आज हमारे साथ सार्थक दादा. काय करतोय सध्या? सध्या जस्ट मी ॲम्स्टरडॅमवरून आलो, लाईक लास्ट मंथ. रशिया? नाही, नेदरलँड्स. अरे बाप, काय करतो तिकडे? ऑफिससाठी गेलेलो, ऑफिस जावं लागतं. आणि मग तू जॉईनिंग पुण्याला असतं का? जॉईनिंग पुण्याला. येस. मग आता परभणीला कसं? डायरेक्ट तिकडनं मी इकडे आलो मुंबईवरून. देन मी इंजिनियर आहे अनबॉक्स रोबोटिक्स कंपनीमध्ये. आई शपथ. म्हणजे रोबोटिक्स वगैरे काय हे करणं? येस, पार्सल सॉर्टिंग, वेअरहाऊस. एक्झाम्पल औरंगाबाद, पुणे, नाशिक या ठिकाणचं पार्सल असतं, तर त्या वेअरहाऊसमध्ये सॉर्टिंग करावी लागते कुठलं पार्सल आहे. तर ते रोबोटिक्स यूज करतात त्याच्यासाठी. बरं बरं. म्हणजे एक नवीनच काहीतरी ऐकायला मिळालं मला हे. म्हणजे त्याने ते रोबोटिक म्हणजे पार्सल स्कॅन करून रोबोटवर ठेवलं जातं आणि रोबोट अच्छा, पर्टिक्युलर अच्छा. डेस्टिनेशनला ते डंप करतात. मग त्याचा तो डेटा सगळा Exactly, जमून सर्व. राहतो त्यांच्याकडे आणि पूर्ण ते सर्व्हरमुळे सर्व्हर. सगळ्या भारतामध्ये कुठं कुठं काय काय आहे ते सगळं. Right. क्या बात आहे. आणि वाईफ कुठली तुझी? वाईफ लातूरचे. भाई लव मैरिज है क्या यार? नहीं, अरेंज अरे मॅरेज. इतना कैसा मुस्कुरा के बोल रहा है यार? हंस रहा क्यों? ऐसा लग रहा है म्हणजे ती पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. तेच म्हणतो काहीतरी जुगाड दिसतोय मला. बोला नहीं घर में? घरच्यांनी जुगाड केलं. अरे हाँ, देख भाई खींच तो रहा है ये. मैं मेरे को लगा कि अभी एक ही फील्ड में है तो इन्हें मतलब लव मैरिज किया होगा ऐसे ही. और कैसे रहते हो भाई? किधर मतलब साथ में पुण्यामध्येच राहतो. वहिनी सोबतच असतो? सोबतच. आणि म्हणजे आता ती सपोर्ट करते का? हाऊस वाईफ आहे? सध्या हाऊस वाईफ आहे. शी इज ऑल्सो लुकिंग फॉर. अपर्णा सार्थक म्हणगे. सार्थक म्हणजे तुम्ही कुठनं? तुमचं तिकडचं माहेरचं नाव? अपर्णा अशोक सनगरे, लातूरची. अच्छा, लातूर पॅटर्न. म्हणजे शिक्षणामध्ये खूप पुढं असतो मला. लातूर लातूरची. पूर्ण. आणि कधी झालं लग्न तुमचं? 2 वर्ष झाली. आणि पुण्याला असता की हो, पुण्यालाच असते. सासूबाई वगैरे सासरे? हो, येत जात जाली असतात. एकदम. हो, एकदम खूप पूर्ण छान family. स्वभाव आहे दोघांचा पण. आणि नंदा वगैरे मिळतात, भेटतात सगळे? रेखाताई हो वगैरे हो, भेटतात ना, आत्या वगैरे सगळे भेटतात. सगळे भेटतात? हो, भेटी होतात. थैंक यू सो मच. मित्रांनो, एक फैमिली तो मिल गई भाई. मैं दूसरे के कुछ फ़ोटोज़ वगैरह शेयर करके आपको समाधान तो ज़रूर करूँगा उस बात का. उम्मीद करता हूँ दोस्तों कि ये एपिसोड आपको बहुत पसंद आया होगा. अगर अभी तक आपने मेरी इस एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ 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 एक बार सब्सक्राइब ज़रूर कर दीजिए. इससे मुझे ऊर्जा मिलती है. और अपने दोस्तों को भी शेयर कीजिए, लाइक कीजिए, बेल आइकॉन भी दबाइए. और इस चैनल को इसी तरह से कंटिन्यूटी में चलाने के लिए मुझे बहुत दूर दूर तक अपने लोगों को ढूंढना है और वहाँ तक पहुँचना है. इसलिए मुझे कुछ आर्थिक सहायता भी आप इस चैनल को कर सकते हैं. इस एक आठवण को कंटिन्यूटी में चलाने के लिए कुछ अपना हाथ बाहर लगाकर योगदान कर सकते हैं. मैं मेरा अकाउंट नंबर और मेरा QR कोड, देन अकाउंट डिटेल्स और QR कोड मेरे डिस्क्रिप्शन में देता हूँ. आप भर भर के मुझे प्यार करें, मदद करें. और नए नए लोगों के साथ मैं फिर से हाजिर होता हूँ. तब तक के लिए गुड बाय, टेक केयर. देखते रहिए एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. थैंक यू सो मच.